अमरावती महानगरपालिकेमध्ये जर आपण काल पाहिलं तर 8 स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली। यामध्ये 2 जे आहेत ते भाजपाचे स्वीकृत नगरसेवक आहेत, ज्यामध्ये ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे आहेत, त्यानंतर कुस्तीगीर महासंघाचे उपाध्यक्ष तिरथकर यांना जे आहेत ते संपूर्ण स्वीकृत पद देणार। दुसरीकडे विवेक कलोती माजी नगरसेवक यांनी काल एक फेसबुक पोस्ट टाकली आणि पोस्टवरनं जर आपण पाहिलं तर भाजप विरोधातच नाराजी व्यक्त केलेली आहे। आता काल फेसबुक पोस्ट तुमची पाहिलेली आहे, तुम्ही म्हटलेलं आहे की ज्या लोकांनी पक्षाविरोधात काम केलं त्यांनाच बक्षीस, नेमका या पोस्टचा अर्थ काय? तुम्ही नाराज आहात का? याला नाराजी म्हणता येणार नाही। हे मी सत्यतेवर आधारित माझं मत व्यक्त केलं। सत्यता अशी आहे की प्रशांत देशपांडे यांनी उमेदवारी मागितली होती अंबापेठ प्रभागामधून, ती पार्टीने काही कारणास्तव नाही दिली, तर ते काही काम न करता आपल्या घरी बसून राहिले। एवढंच नाही तर त्यांची समजूत काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे त्यांच्या घरी जाऊन आले। त्यानंतर देखील ते पूर्ण ताकदीने अंबापेठच्या 4ही उमेदवाराच्या प्रचारासाठी निघाले नाही। यावरून असं दिसते की कोणाचा तरी इगो सॅटिस्फाईड करण्यासाठी त्यांना तात्पुरतं म्हणा किंवा या 5 वर्षासाठी म्हणा त्यांचा इगो सॅटिस्फाय करायसाठी हे स्वीकृत सदस्यपद दिलं असं मला वाटते, असं माझं स्पष्ट मत आहे। कोण आहे संपूर्ण या गोष्टीमागे, काय सांगणार? नाही, या गोष्टीमागे कोण आहे काय आहे हे काही सांगता येणार नाही, कारण की हे सर्व केलं याचे सर्व अधिकार सन्माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब होते। त्यांना जे योग्य वाटलं, त्यांना जे इथून स्थानिक लोकांनी फीडिंग केली असेल त्या फीडिंगच्या आधारे त्यांनी हे पद दिलं असं मला वाटते। मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ म्हणून तुमची ओळख आहे, तुम्हाला देखील अपेक्षा होती का स्वीकृत नगरसेवकाची ज्या पद्धतीनं तुमचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला? नाही, मला काही अपेक्षा नव्हती स्वीकृत सदस्यपद मिळावं म्हणून। पार्टीने पहिलेच पॉलिसी ठरवली होती, जे उमेदवार निवडणूक लढले त्यांना स्वीकृत सदस्य होण्यासाठी त्यांचा विचार केला जाणार नाही, हे आम्हाला पूर्वकल्पना होती। पण जे प्रामाणिकपणे कार्य केलं भाजपचं, अशा लोकांना भाजपने आपला स्वीकृत सदस्यपद देऊन सभागृहात पाठवायला पाहिजे होतं, अशी आमची अपेक्षा होती। 2 स्वीकृत सदस्य आहेत, एक तिरथकर आणि दुसरे देशपांडे। दोन्ही स्वीकृत नगरसेवकांवर तुमचा आक्षेप आहे की फक्त देशपांडेंवरच आहे? माझा दोन्ही स्वीकृत सदस्यांवर आक्षेप असा आहे की जेव्हा 2024मध्ये विधानसभेची निवडणूक झाली, यावेळेससुद्धा यांनी महायुतीच्या उमेदवाराचं काम सोडून एका अपक्ष उमेदवाराचं काम केलं होतं। याचे पुरावे तुमच्याच पाशी आहे, कारण की न्यू स्कूल मेन शाळेवर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आणि त्या अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा वाद देखील झाला होता। हे जर महायुतीचं यांनी त्यावेळेससुद्धा काम केलं नाही, यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं काम केलं नाही, तरी यांना बक्षीस म्हणून स्वीकृत सदस्यपद दिलं गेलं। हा एक भारतीय जनता पार्टीमध्ये पायंडा पडायला नको की बा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करणे किंवा काम न करणे याचं बक्षीसपत्र म्हणून आपल्याला कोणतंही पद मिळू शकते, असा पायंडा पडता कामा नये, म्हणून मी माझं मत त्यावर व्यक्त केलं। एक शेवटला प्रश्न, तुमचा महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील या प्रभागातनं पराभव झाला, पराभवाची नेमकी काय कारणे आहेत? भाजपने देखील ताकद लावली होती। पराभव झाला यात शंका नाही, मी कुठेतरी कमी पडलो असं मला तरी वाटत नाही, कारण की या प्रभागात जे आम्ही 4 नगरसेवक होतो त्यामध्ये सर्वात जास्त कामं जवळपास 4 ते 5 कोटी रुपयाचे कामं माझे स्वतःचे आहे। आणि मला जो फटका बसला, ज्या लोकांनी विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवाराचं काम केलं, मग ते भारतीय जनता पार्टीचे असो की संघाचे असो, हा माझा थेट आरोप आहे। त्यांनी यावेळेससुद्धा ती ओळख त्याच अपक्ष उमेदवाराच्या सांगण्यावरून त्यांच्या उमेदवाराचं काम केलं आणि त्याला माझ्या भारतीय जनता पार्टीचे जे मतं माझ्या पारड्यात पडायला पाहिजे होते ते त्यांनी त्या अपक्ष शिंदे गटाच्या उमेदवाराच्या पारड्यात पाडले, ते मला नुकसान झालं, म्हणून मला पराभव पत्करावा लागला। नक्कीच आपण बघू शकतो हे विवेक कलोती होते। काल यांनी जी फेसबुक पोस्ट केली, नाराजी व्यक्त केली 2 स्वीकृत नगरसेवकांवर, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव